आपल्या या टेंभा या गावातील हे कोर परिवार आणि कोर परिवाराचे पिताश्री कैलासवासी वसंत बेंडू कोर बाबांना शुक्रवार दिनांक 30/5/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात अर्थात आपल्या आई साहेब असतील, शेवंतबाई आई, बाबांची मुलं असतील, बालूदादा असेल, त्यांच्या बहिणी असतील, त्याचप्रमाणे बाबाचा एकूण 5 जण भाऊ, 6 जण भावंड, त्यापैकी प्रकाश दादा असतील, कैलासवासी लक्ष्मण दादा असतील, कैलासवासी गणपत दादा असतील, शंकर दादा असतील आणि आपल्या कमलताई असतील। त्याचप्रमाणे हा कोर परिवार आणि बाबांचे नातवंड जगदीश दादा आणि राकेश दादा, अशा प्रकारे हा कोर परिवार या ठिकाणी गेली 85 वर्ष बाबांनी कार्य केलं। आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, हाडाचे शेतकरी म्हणून एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य केलं। आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। त्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना 1980 ते 1985 या काळामध्ये जवळजवळ बाबा या ग्रामपंचायतीचे सरपंच होते, अर्थात त्या ठिकाणी सरपंच पद भूषवलं बाबांनी। आणि तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव होतं, खऱ्या अर्थानं आमदार असतील, खासदार असतील, अगदी मंत्र्यांपर्यंत बाबांची ओळख होती। आणि त्या ओळखीचा उपयोग स्वतःसाठी काही न करता निस्वार्थपणे समाजासाठी, समाजसेवा करण्यासाठी बाबांनी कार्य केलं। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना जेवढं चांगलं जगता येईल, जेवढं चांगलं वागता येईल, तेवढं चांगले वागले, जगले। आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना माणसाने किती स्वाभिमानी असावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे याच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपले हे वसंत बाबा बेंडू कोर एक स्वाभिमानाने जगले, स्वाभिमानाने वागले, त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांनी त्यांच्या जीवनाचा मार्गक्रमण केला। आणि या ठिकाणी कार्य करत असताना जेणेकरून समाजसेवा कशा प्रकारे करता येईल, निस्वार्थपणे समाजाचं कार्य कशा प्रकारे करता येईल, अशा प्रकारे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। आणि वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला, अर्थात वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला तरी वाटतं ज्या दिवशी बाबांचं देहावसन झालं त्याच दिवशी बाळूदादांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्याच दिवशी संपर्क केल्यामुळे या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आला। त्यानंतर अनेकांनी संपर्क केला। आमचे विजयदादा या ठिकाणी साबळे, आमचे टिटवाळा येथून आम्ही बरोबरच आलेलो आहोत, आमचे विषय दादा बरं का, त्यांनी सुद्धा संपर्क केला आणि सांगितलं की आपण जाताना बरोबरच जाऊ म्हणून, कारण आमचा प्रवास आहे। आणि अशा प्रकारे या ठिकाणी येणं झालं। या सेवेच्या वेळेत तुमचं सगळ्यांचं दर्शन होत आहे। खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे बाबांनी आपल्या जीवनाचा मार्गक्रमण केला। आपलं जीवन जगत असताना, आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आपल्या मुलांचं संगोपन केलं, चांगल्या प्रकारे सांभाळ केला, त्यांच्यावर संस्कार केले। आणि संस्कार केले म्हणून आज बालूदादा असतील, त्यांची मुलं असतील, अर्थात जगदीश दादा, राकेश दादा, समाजामध्ये यांचं सुद्धा कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना, आपण आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना आपल्याकडे जे काही चांगले गुण आहेत, हे चांगल्या गुणांची देणगी, ह्या चांगल्या गुणांचं देणं बरं का, ही चांगल्या गुणांची संपत्ती ही आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी दिलेलं सगळ्यात मोठं दान आहे, आईवडिलांनी केलेले सगळ्यात मोठे संस्कार आहेत। कारण माणूस या ठिकाणी जगत असताना माणसाकडे जे चांगले गुण असतात ना, हे संस्कार आई वडिलांनी केलेले असतात। आई वडील कधीच कोणत्याच मुलाला वाईट शिकवून देत नाहीत। भले एखादा बाप जरी एखाद्या व्यसनाधीन गेला असेल ना, तरी तो त्या मुलाला सांगतो, दादा मला ही घाणेरडी सवय लागले, पण तुला ही सवय लागू नये। कारण प्रत्येक बाप, प्रत्येक आई, प्रत्येक मुलाला
चांगलीच शिकवण देत असतात, चांगलं सांगत असतात, चांगलं शिकवित असतात. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आपल्याकडे असलेले जे चांगले गुण आहेत, चांगले विचार आहेत, ते चांगले विचार, चांगले गुण म्हणजे आपल्या आई वडिलांनी दिलेली आपल्याला खऱ्या अर्थानं केलेले संस्कार आहेत. तीच सगळ्यात श्रेष्ठ आपल्याला संपत्ती दिलेली आहे. आणि म्हणून बाळूदादा असतील, त्यांचे सगळे परिवार असेल, हा कोर परिवार असेल, जगदीश दादा, राकेश दादा, सर्वच असतील या कोर परिवारातील मंडळी, यांच्याकडे जे चांगले गुण पाहायला मिळतात, हे कैलासवासी वसंत बाबा बेंडोकोर अर्थात ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, त्यांच्याकडून मिळालेले हे सगळ्यात मोठे संस्कार आहेत, हे सगळ्यात मोठं मार्गदर्शन आहे. कारण आपल्याकडे असलेल्या चांगल्या गुणांचं श्रेय तुकोबा सुद्धा आई वडिलांना देत आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. बरं का, आपलं हित कशात आहे? माणसाचं हित सांगणारे या जगामध्ये फक्त तीनच आहेत. निस्वार्थपणे, निस्वार्थपणे हित सांगणारे फक्त तीन, निस्वार्थपणे हित जाणणारे फक्त तीन, निस्वार्थपणे हिताचं मार्गदर्शन करणारे फक्त तीन, आणि माणसाचं हित घडावं म्हणून निस्वार्थपणे माणसाला सामर्थ्य देणारे तीनच, एक भगवंत, संत आणि आई वडील. बरं का, एक भगवंत, एक संत आणि आई वडील. आईच्या गर्भात असताना तुम्हा आम्हाला त्या भगवंताने सोडवलं, प्रार्थना केली देवाला, आणि देवाला प्रार्थना केल्यानंतर देवाला सांगितलं, देवा तू जरी मला इथून सोडविसे, गर्भवासा चुकवीन, पुन्हा नाही येते, पुन्हा मी इथे येणार नाही, हे गर्भवासाचं दुःख मी चुकवेन देवा, परत येणार नाही. पण असं म्हणतात, जन्म झाल्याबरोबर बऱ्याच प्रकारचा वारा लागला, हवा लागली, नाही का मुली, अनेकांचे हात लागले, अनेकांचा स्पर्श झाला, आणि तो स्पर्श झाल्याबरोबर माणूस स्वतःलाच विसरून गेला. काय म्हणतोय? कोहम, मी कोण आहे. कोहम म्हणजे मी कोण आहे, तो स्वतःलाच विसरला. आणि म्हणून मग त्याची ओळख करून देताना बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठोडे जासी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझे अवधी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा, त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपून यात गुंतो गुंतो मेले. म्हणून आपण काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे. अर्थात आपण कुठून आलेलो आहेत, काय करायचंय, कुठे जायचंय, याचा पहिला निवाडा माणसाने घेतला पाहिजे. बरं का, एखादा अनोळखी माणूस जर आपल्या घरी आला तर पहिले त्याला आपण विचारतो, कुठून आलात? बरोबर आहे की नाही? कुठून आलात, कोण तुम्ही, आणि कुठून आलात, कोण तुम्ही, एवढी ओळख झाल्यानंतर मग काम काय आहे, काय काम आहे का, कशासाठी आलात तुम्ही, हे विचारणा केली जाते. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करतोय, 80 85 वर्षापर्यंत या ठिकाणी या जीवनाचा आनंद घेतो. पण 80-85 वर्ष जीवनाचा आनंद घेत असताना, 90-100 वर्ष या जीवनाचा आनंद घेत असताना आम्ही स्वतःला कधी विचारलं नाही, तू कोण आहे? कधी विचारलंय आपण कोण आहोत? कधी विचार केलाय? आपण या ठिकाणी कशासाठी आलोय याचा विचार केलाय? आपलं काम काय आहे, आद्य कर्तव्य काय याचा विचार केलाय? नाही विचार केला. आणि आपलं आद्य कर्तव्य आहे, अर्थात आपण तो पहिला विचार केला पाहिजे, मी कोण आहे. मी कोण आहे याचा विचार ज्या वेळेला आपण करू ना, त्यावेळेला सगळं काही सापडेल. बरं का, नेमकं काय होतंय माहितीये का? आम्ही सुख शोधायला जातोय जगामध्ये, आम्ही समाधान शोधायला जातोय जगामध्ये, आम्ही देव शोधायला जातोय जगामध्ये. बरं का, पण हे सगळ्यांना शोधत असताना आम्ही देव शोधतो, समाधान शोधतो, सुख शोधतो, बऱ्याच गोष्टी शोधत असतो. पण या सगळ्या गोष्टी शोधत असताना आम्ही स्वतःलाच विसरतोय, आम्ही कोण आहेत. कारण आम्हाला आमच्याबद्दल विचार करायला वेळच मिळत नाही. बरोबर आहे की नाही? आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना शेजाऱ्यांनी कसं वागावं याचा विचार आम्ही करतोय, आमच्या कुटुंबदारांनी कसं वागावं याचा विचार आम्ही करतोय, आमच्या नातेवाईकांनी कसं वागावं याचा विचार आम्ही करतोय, आमच्या मित्रांनी कसं आमच्याशी वागावं याचा विचार करतोय. पण या सगळ्यांशी वागत असताना मी कसं वागावं याचा विचार आम्ही करत नाही, याचा कधीच विचार आम्ही करत नाही. म्हणून आमच्या जीवनाचा मार्ग चुकीचा ठरला जातो, म्हणून आमच्या आयुष्याचा मार्ग चुकीचा ठरला जातो. संतांनी पहिला हा विचार केला, मी कोण आहे, मी कोण आहे, तू कोण, कोणाचा कोठून आला शिकायचा, हा विचार पूर्वीचा जाणं बापा. आता आपण जे आहेत, मी अमुक अमुक आहे, पदाचं म्हणाल तर त्याला मर्यादा आहे. बरोबर आहे की नाही? पदाचं जर म्हणाल, मी गावचा सरपंच आहे, मी गावचा पाटील आहे,
मी इथला स्थानिक आमदार आहे, खासदार आहे, हे पद जर म्हणाल तर त्याला मर्यादा आहे ना, कुठपर्यंत आहे? आणि तुम्ही पद घेऊन जर मिरवत असाल ना, त्या पदामध्ये जर तुम्ही अडकले असाल तर उलट जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ते तर नाही ना कोणाला इथे काही, ते पद तर नाही ना. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे माझे चित्त जळी जडोदेशी. तुका म्हणे मज कळले त्याचे वर म्हणजे जे कर्मधर्म असे म्हणतात. मी कोण आहे? अमुक अमुक नाव धारण करणारा जर नावाचं जर म्हटलो, मी दिनेश आहे. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अंतरात्मा या देहामध्ये आहे, देहात सांभाळतोय, देहाला सामर्थ्य देतोय, तोपर्यंत मी आहे. बरं, ओळख करून देताना आपण काय म्हणतो? तो टेंभ्याचा नाही का, अमुक अमुक असा असा, उंचसा, कडकासा, गोरासा, असं त्याचं नाक असं असं आहे. तो ओळख करून देताना आपण शरीराचीच ओळख करून देतो की नाही? बरं, नसेल पटत तर मग आपल्याकडे त्याचा फोटो असेल तर फोटो दाखवतो. फोटो कसला दाखवतोय? देहाचा, शरीराचा दाखवतोय. बरोबर आहे. पण काही कालांतराने ज्या वेळेला कानावर येतंय टेंभ्याचा अमुक अमुक माणूस गेला, आता गेला म्हटल्यानंतर आपण तिथे गेल्यानंतर ज्याचं वर्णन आपण करतोय तो आपल्या समोर पडलेला असतो. ज्याचा फोटो आपण दाखवलेला असतोय तो अमुक अमुक असा, उंचसा, गोरासा, असं असं नाक आहे, ते सगळं आपल्या समोर पडलेलं असतंय. मग गेला तो कोण? नाम धारण करणारा कोण आहे? नाम धारण करून राहणारा कोण आहे? अर्थात मी कोण आहे? आम्ही ज्या वेळेला देव शोधायला जातोय ना, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आडव्या येत असतात. आम्ही देवाच्या भेटीसाठी ज्या वेळेला जातोय की ना, त्यावेळेला आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आडव्या येत असतात. त्या बऱ्याचशा गोष्टींपैकी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट जर असेल तर मी. आपल्याकडचा असलेला अभिमान, अहंकार, मीपणा, गर्व, ताठा. काय म्हटलेलं आहे? मी पण पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण त्याची परी कळेना, श्री गुरु विना. अर्थात हे सगळं जे ब्रह्मांडामध्ये आम्ही शोधतोय ना, ते सगळं पिंडात आहे. जे ब्रह्मांडात आहे ना, ते पिंडात आहे. असं म्हणतात, ब्रह्मांडाची निर्मितीच पिंडावरून केलेली आहे. बरं का? आता साधं उदाहरण आहे. दुःख कोणालाच नको आहे पाहिजे. आम्ही दुःखासाठी देवाला प्रार्थना करतो, आम्हाला दुःख मिळावं म्हणून देवापुढे हात जोडून उभा राहतो. आम्ही नवस, सायास, अमुक अमुक पूजा, अमुक अमुक नामस्मरण जे काही करतो, आम्हाला दुःख प्राप्त व्हावं म्हणून करतो. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी धावपळ करतो ती दुःख मिळावं म्हणून करतो? नाही ना, दुःख मिळावं म्हणून करतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची, दुःख नको आहे. पण दुःख आल्याशिवाय राहत नाही, दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. आमच्या जीवनाचा मार्ग आणि त्याचा ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. बरं का? आम्ही दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ आम्हाला दिसत नाही. आमच्या शेतामध्ये असं भरघोस पीक आलेलं पाहायला मिळेल. एप्रिल मे मध्ये जर आम्ही राबणी केली असेल तर, बरोबर आहे की नाही? बांध बंदिस्ती केली असेल, आता काही वेळाने पेरणी करणार, तिथे मशागत करणार, नांगरणी करणार, जे काही असेल ते लावणी करणार, परत बेडणी करणार, बरेच काही गोष्टी आहेत. त्याची निगा करणार, संगोपन करणार. तेव्हा मला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असं भरलेलं शेत आम्हाला पाहायला मिळणार आहे, पिकाने भरलेलं. दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. बरं का? रात्री निवांत झोप यावं असं जर वाटत असेल ना, तर त्यासाठी आम्ही दिवसभर प्रामाणिक राहिलो पाहिजे. जी माणसं दिवसभर प्रामाणिक काम करतात ना, रात्रीच्या वेळी गादीवर, झोंबडीवर का अजून काय पोत्यावर झोपलेत माहित नाही, एकदा अंग टाकला की झोप लागते. बरं का? पण जी माणसं प्रामाणिक नसतात ना, त्यांना डॉक्टर टेन्शन मध्ये येतात. झोपेच्या गोळ्या देऊन जर तुला झोप येत नाही तर अजून काय देऊ सांगा? आमचं आयुष्य जर आम्हाला सुंदर जगायचंय, आमच्या जीवनाचा आनंद जर आम्हाला घ्यायचा, आम्हाला जीवनामध्ये सुखी राहायचंय, समाधानी राहायचं आहे, तर ते सूत्र लोकांकडे नाही, शेजाऱ्यांकडे नाही, ते सूत्र आमच्या जवळ आहे. आमच्या जवळ आहे.
आणि म्हणून तर माऊली म्हणतात या ठिकाणी, भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयव मनादच मय बुद्धी निवेशय हा निवेशेशी मयव तरोधो न संशय. प्रत्येकाला चांगली गती हवी आहे बरं का. मरणोत्तर आम्ही प्रत्येकाच्या पुढे स्वर्गीय लिहितो, कैलासवासी लिहितो, वैकुंठवासी लिहितो, बरोबर आहे की नाही बाबा. स्वर्गवासी लिहितो. अख्ख्या गावाला त्रास देऊन जर गेला असेल ना, अख्ख्या गावाच्या उचापाऱ्या करून जरी गेला असेल ना, रावणापेक्षा पण दुष्ट कर्म करून जरी गेला असेल तरी नरकवासी कोणीच लिहित नाही. लिहितंय का कोणी? पण आमच्या लिहिण्याने काही होत नाही. आमच्या लिहिण्याने काहीच होत नाही. नरक कोणाला नको आहे, पण सत्याच्या मार्गावर वाटचाल करायला मात्र मनुष्य कंटाळा करतोय. असत्याकडे सहज वळला जातो, असत्याकडे सहज आकर्षित होतो. आता असत्याकडे सहज आकर्षित होतो. एखाद्या मुलाने व्यसनाधीन होऊ नये म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं लागतंय. एखाद्या मुलाने एखादा नाद त्याला लागू नये म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं लागतंय. एखाद्या मुलाकडे वाईट विचार येऊ नयेत म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं लागतंय. मात्र आमचीच मुलं कधी व्यसनाधीन होतात ते आम्हालाच माहिती होत नाही. त्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावे लागत नाहीत, कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन करावं लागत नाही. खोट्याकडे माणसाची सहज वाटचाल होते, असत्याकडे मनुष्य सहज वळला जातो. सत्याकडे वळवावं लागते. प्रवचन कशासाठी आहे, कीर्तन कशासाठी आहे, संतांचं वाङ्मय कशासाठी आहे? आम्ही सत्याकडे वाटचाल करावं म्हणून, आमच्या जीवनाचा मार्ग आम्ही सुखरूप आणि सुलभ आमचा व्हावा म्हणून आमच्यासाठी हे वाङ्मय आहे. चांगली गती प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटतंय बरं का. मरणोत्तर आम्हाला उत्तम गती प्राप्त व्हावी, चांगली गती प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटतंय. पण गती ही आमच्या कर्मावर अवलंबून आहे. ही सकळ गुणापाशी गती, आमच्या गुणावर गती अवलंबून आहे, आमच्या कर्मावर गती अवलंबून आहे बरं का. आणि कर्म इंद्रियांवर अवलंबून आहेत. कर्म करणारे कोण आहेत? 5 कर्मेंद्रिय आहेत, वाचा पाणी पाद शिष्ण बुध. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, कान नाक त्वचा डोळा जीभ. विषय पंचक आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. यांच्या अधीन कर्म आहेत. हात कर्म करताना दिसतात, पाय कर्म करताना दिसतात, डोळे कर्म करताना दिसतात, कान कर्म करताना दिसतंय, मुख कर्म करताना दिसतंय, तोंड. पण ह्या इंद्रियांकडून कर्म करून घेणारा कोण आहे? मन. म्हणून म्हटलेले मन इंद्रियांचा राजा, सर्व व्हावे त्याची पूजा. मन इंद्रियांचा राजा आहे. आणि असं म्हणतात, ज्याप्रमाणे राजा सांगेल त्याप्रमाणे प्रजेला कार्य करावं लागतंय. राजा बोल ना काय दल हाल, बरोबर की ना. राजा जसं सांगेल ना तशी इंद्रियांना कार्य करावं लागतंय. आमच्या मनामध्ये जसे विचार असतील ना त्याप्रमाणे आमची इंद्रिय कार्य करत असतात. आमच्या मनाकडे जसे विचार असतील ना त्याप्रमाणे आमची इंद्रिय चालत असतात, वाटचाल करत असतात. कारण मन सांगताय, इंद्रिय कार्य करतात बरं का. आता ते मन कुठे आहे, मनाची आवड काय आहे, त्याच्यावर आमची कर्म अवलंबून आहे. समजतंय ना. गती ही कर्मावर अवलंबून आहे, कर्म इंद्रियांवर अवलंबून आहेत, इंद्रिय मनावर आधारित आहेत. मन कुठे आहे, मन कोणाच्या जोडीला आहे, मन कोणाच्या संगतीला आहे, मनाला काय आवडतंय याच्यावर आमची कर्म अवलंबून आहे, त्याच्यावर आमची गती अवलंबून आहे. त्या मनाने कुठे बसावं, त्या मनाने कुठे राहावं. आता साधं उदाहरण आहे. बरंच मागच्या वर्षीचं लोखंड पडलेलं आहे, थोडं गंज पकडलंय, त्याला काही कामानिमित्त आम्ही आणलेलं बरं का. आणि काही कामानिमित्त काही अडचणी निर्माण झाल्यामुळे त्या लोखंडाचा वापर काय आम्ही केला नाही. पण मग ह्या वर्षी जरा परिस्थिती तशी झाल्यानंतर मग आम्ही काय केलं, पुन्हा नवीन लोखंड आणून त्या लोखंडावर ठेवलं बरं का. पुन्हा नवीन लोखंड आणून आम्ही त्या लोखंडावर ठेवलं आणि विचार केला, चला 4-6 महिन्यानंतर आपल्याला जेव्हा परिस्थिती ही होईल व्यवस्थित तेव्हा आपण काम करायला घेऊ. मागच्या वर्षीचं गंजलेलं लोखंड त्याच्यावर नवीन आणलेलं लोखंड ठेवले. आता सांगा 4-6 महिन्यानंतर काय झालं असेल, काय झालं असेल? ते नवीन पण गंजलं असेल. खरं तर जास्त किंमत कोणाची आहे, नवीनची का जुन्याची? जास्त चमकतोय कोण, नवीन का जुनं? तरी सुद्धा जुन्यामध्ये म्हणजे गंजलेल्यांमध्ये एवढी पावर आहे का चांगल्याला गंजवता येते, बरोबर आहे.
आमची कर्म जर मनावर अवलंबून आहेत तर आम्ही गंजलेच्या बाजूला बसावं का? मन कोणाच्या जोडीला आहे त्याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहेत. तेवढं पण सगळं लांब जाऊ द्या, चला दूर जाऊ द्या सगळं. आता हे आगोट म्हणतोय की नाही आपण, आता ह्या वेळेला आपण सगळे सामान सुमान सगळे भरून ठेवतोय, बरोबर आहे ना माय माऊली? आता ज्या फक्त लग्नात खात बसले त्यांचे पापड राहिले, मिरगुटी राहिले, त्या खारोड्या राहिले, सगळं राहिलं, बरोबर आहे की नाही? काय माहिती लवकर पाणी येणार आहे ते? तो काही पत्रिका देणार आहे तुम्हाला का मे पासूनच मी सुरू होतोय म्हणून? काय बरं, सामानामध्ये आपण पहिला विषय असतो कांदे भरायचे, बरोबर आहे का नाही? भरले का कांदे? घेतले का? बरं, कांद्याचे गोण घरी आणल्याबरोबर आपण पहिले काय करतो? पसरवतो, खोलतो तो, बरोबर आहे ना? आपण मोकळी करतो ती गोण, बरोबर? आणि मोकळे केल्यानंतर पहिले कुठले कांदे निवडतो त्यातले? पहिले आपण त्यातले कांदे नासके काढतो बाजूला, बरोबर आहे की नाही? कारण ते कमी असतात. नासके कांदे बाजूला काढतो आपण, बरोबर आहे ना? ऐकताय ना तुम्ही? आपलाच चाललंय, कांद्यांचा नाही. रावण सांगायला लागतो त्याला कारण आमच्याकडे कुठे आहे का ते पाहायला लागलं पाहिजे, मिळालं पाहिजे. कंस सांगावा लागतो त्याला कारण काय, त्याच्यापैकी आमच्याकडे काय आहे का हे आम्हाला कळावं म्हणून कंस सांगावा लागतो. आता ते नासके कांदे आम्ही फेकून देतो. बरं, एवढे रागाने फेकून देतो का? पैसे गेलेले आहेत ना, वजनात ते पण आलेत ना, बरोबर आहे की नाही? बरं, का रागात फेकून देतो माहितीये का? तर आम्हाला माहिती आहे अख्खी गोण चांगली आहे, 4-5च नाचलेले आहेत, पण त्यांच्यात एवढी पॉवर आहे का ते जर गोणीत ठेवले तर असं म्हणतात एक नासका कांदा, म्हण आहे ना, अख्खी गोण नसवतो, अख्खी गोण नसवतो. ज्याप्रमाणे तुम्ही इतर कांदे नासू नयेत म्हणून त्या गोणीतले कांदे नासके फेकून देताना, तसे तुमच्या आयुष्यातले ज्या दिवशी नासके कांदे तुम्ही फेकून द्याल ना, त्या दिवशी तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. गती जर कर्मावर अवलंबून आहे, कर्म जर इंद्रियांवर अवलंबून आहे आणि इंद्रिय जर मनावर अवलंबून आहे, तर आमचं मन कुठे पाहिजे? सज्जन को सज्जन मिला तो हो गए दो दो बात, कबीर महाराज म्हणतात. और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. ज्या दिवशी आमचे विचार बदलतील ना, त्या दिवशी आमचं जीवन बदललेलं असेल, आमचं आयुष्य बदललेलं असेल. फक्त विचार बदलले पाहिजे, विचार बदलले पाहिजेत आमचे, बरं का? आम्ही सगळं बदलायचा प्रयत्न करतोय, बरं का? आम्ही सगळं बदलायचा प्रयत्न करतोय. आमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून आम्ही कपडे बदलतोय, घर बदलतोय, राहण्याचं ठिकाण बदलतोय, खाणं बदलतोय, नाही पिणं बदलतोय, बऱ्याच काही गोष्टी बदलतोय, बरं का? स्वतः बदलत नाही म्हणून जे पाहिजे ते मिळत नाही. स्वतः बदलत नाही, बाकी सगळं बदलतोय आम्ही. पूर्वी माणसं पैशाने गरीब होती पण मनाने श्रीमंती होती, म्हणून समाधानी होती, मनाने श्रीमंत होती. पूर्वी माणसांची घर लहान होती पण मन मोठी होती, म्हणून कोणी आलेला भुकेला जात नव्हता. काय तहानल्याची तहान भागायची, भुकेल्याची भूक भागायची, जाणली जायची, ते पुण्यकर्म घडलं जायचं, बरं का? पुण्यकर्म घडलं जायचं. आता आम्ही पैशाने खूप श्रीमंत झालो, बंगले झाले, आमचे घर सुधारली, पण आम्ही मनाने मात्र किती गरीब राहिलोय बघा, किती गरीब राहिलो. संकोचित विचार करतोय मनुष्य, फक्त स्वतःचा, स्वतःपुरता जगण्याचा विचार करताय, स्वतःपुरता जगण्याचा विचार करताय. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाचा स्वार्थ भरलेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये. आम्ही सगळं जग सुधारावं, आम्ही सगळं जग बदलावं याचा विचार करतोय, पण सुरुवात स्वतःपासून करायची हा मात्र विसरून जातोय, हे मात्र विसरून जातोय. संत म्हणतात ज्या दिवशी विचार बदलतील ना, त्या दिवशी आमचं आयुष्य बदललं जाईल, आमचं जीवन बदललं जाईल. विचार बदलले पाहिजे. एक कुंभार दादा माती आणायला गेले शेतामध्ये. शेतामध्ये माती आणायला गेल्यानंतर ज्या वेळेला ते शेतात ते माती खोदायला लागले, त्यावेळेला ते विचार करायला लागले, माती अतिशय चांगली आहे, मस्त आहे, भारी आहे, बरं का? ही माती घरी घेऊन जायची आणि ह्या मातीच्या चिलमा बनवायच्या. चिलीम, चिलीम माहिती आहे कशाला म्हणतात?
गांजा ओढाला जी नळी वापरली जाते तिला चिलीम म्हणतात. आणि मग त्याने विचार केला की चिलीम बनवायची, कारण बरेच पैसे भेटतील. माणसं मडक्याची किंमत करतात, चिलीमची किंमत करत बसत नाही. मागितल्यानंतर हातात पडते कधी ना सटकतोय कधी असं त्याला होतंय, तिथून निघतोय कधी असं त्याला होतंय. आणि म्हणून मग त्याने विचार केला भरपूर पैसे मिळतील, भरपूर पैसे जर मिळवायचे असतील तर आपण काय करायचं, ह्या मातीच्या चिलीम बनवायच्या. माती खोदायला लागला तो, माती गाडीमध्ये टाकली त्याने, बरं का. गाडीत भरल्यानंतर पण विचार करायला लागला एवढी माती आहे, किती चिलमा होतील, किती पैसे मिळतील, किती पैसे मिळतील. एवढ्याशा मातीचे भरपूर पैसे. घरी आणल्यानंतर ज्यावेळेला ती माती भिजत ठेवल्यानंतर ज्यावेळेला ती माती मळायला लागला, तुडवायला लागला पायाने, त्यावेळेला ती माती मळता मळता त्याच्या विचारामध्ये आलं नको, चिलीम बनवण्यापेक्षा आपण मडकी बनवू. भले पैसे कमी येतील पण आता गरज आहे त्यांची. मे महिन्यामध्ये त्याने विचार केला, एप्रिल मे महिन्यामध्ये त्याने विचार केला आता आपण काय करू, मडकी बनवू. झालं, त्यांनी मडकी बनवली, मस्त की हव्यामध्ये टाकली, भाजली. ती भाजून तयार झाल्यानंतर ती मडकी घ्यायला लोक यायला लागली, बरं का. काही मडकी विकली गेली, पण राहिलेली काही मडक्यांपैकी एक मडका त्या कुंभार दादाला बोलतोय, दादा मला सांगणार आहे दादा, जेव्हा तू माती खोदायला गेला त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय विचार होता? म्हणजे चिलीम बनवायचा विचार होता. माती खोदली तू गाडीमध्ये टाकेपर्यंत तुझ्या मनामध्ये काय विचार होता? म्हणजे चिलीम बनवायचा विचार होता. ती गाडीवर माती घरी घेऊन आला, तुझ्यामध्ये काय विचार होता? म्हणे चिलीम बनवायचा विचार होता. पण म्हणे ती माती भिजवल्यानंतर ती माती मळता मळता माझ्या मनामध्ये विचार आला, नाही चिलीम नको, आपण काय करू, मडकी बनवू. बघ ना म्हणे दादा, तुझा विचार बदलला, माझं आयुष्य बदललं. अरे दादा, जर तू चिलीम बनवली असती ना तर ज्याच्या हातात मी गेलो असतो ना, मी तर स्वतः जळलोच असतो, पण ज्याच्या हातात गेलो त्याला पण जाळलं असतं. पण तुझा विचार बदलला, मडकं घडवलं, मी तर थंडच आहे, पण ज्याच्या घरात जातोय त्यालाही थंड करतोय, ज्याच्या घरात जातोय त्यालाही थंड करतोय. आम्हाला जर सुधारायचं असेल, आम्हाला जर प्रामाणिकपणे परिवर्तन घडवायचं असेल तर पहिले आमचे विचार बदलले पाहिजे. एखाद्याच्या मैताला जर आम्ही गेलो ना, घरी आलो ना, कपडे बाहेरच्या बाहेर काढून टाकतो, शर्ट पॅन्ट बाहेर काढतो, आंघोळ झाल्याशिवाय कुठल्याच गोष्टीला आम्ही स्पर्श करत नाही. खरंय की खोटं आहे? खरंय ना. बरं, तो काही स्वतः तिथं मढ्याला शिवलेला नसतो काही त्या प्रेताला, पण प्रेताला शिवलेल्या माणसांना शिवलेला असतो ना. किती लांब करून देते बघा. नाही, प्रेताला प्रत्यक्ष शिवलेला नसतो तो, पण जी माणसं त्या प्रेताला शिवल्यात ना, त्या माणसाला तो शिवलेला असतो. म्हणून बोलतो नाही, आंघोळ केल्याशिवाय आता पर्याय नाही. एखाद्या माणसाच्या अंतिम यात्रेला गेल्यानंतर, एखाद्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी गेल्यानंतर घरी आल्यानंतर मनुष्य कपडे काढून टाकतोय, आंघोळ करतोय, अर्थात सुचिरभूत होतोय वरून. पण तोच माणूस एकदा काय कपडे बदलले, आंघोळ झाली की लगेच खर्डीच्या मार्केटमध्ये जाऊन अर्धा किलो पाव किलो एखादा प्राणी नाही तर पक्षी घरी घेऊन येतो. त्याला शिवल्यावर पाठत नाही तो. हे विचार कोणाचे? मेलेल्या माणसाला खांदा द्यायचा मनुष्य भाग्य समजतोय, पुण्याचं काम समजतोय. दादा, अरे असताना आधार द्या माणसांना, त्यांनाही समाधान वाटेल आणि आपल्यालाही समाधान वाटेल. मेल्यानंतर खांदे द्या, नाही तर नका देऊ. माणसाचे विचार काय, विचार करण्याची पद्धत काय? ज्या दिवशी हे विचार बदलतील ना, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर होईल, आमचं आयुष्य बदलून जाईल, आमचं जीवन बदलून जाईल. आम्हाला प्रामाणिकपणे वाटते आमच्यात बदल झाला पाहिजे. बदल करण्यासाठी आम्ही जे पर्याय शोधतोय ते पर्याय चुकीचे आहेत. आयुष्य बदललं पाहिजे, जीवन बदललं पाहिजे. सर्वात पहिले विचार बदला, राहणी, जगणं, वागणं बदला. आम्ही मंदिरात गेल्यानंतर देवाच्या पुढ्यात हात जोडून काय मागतोय यापेक्षा देवाला पाठ केल्यानंतर कसं वागतोय याला खूप महत्व आहे.
आमच्या वागण्यावर आमचं जीवन अवलंबून आहे, देवाच्या मागण्यावर नाही, देवाकडे मागण्यावर नाही. देवाकडे मागितल्यानंतर त्या देवाने तुम्हाला द्यावं की नाही द्यावं हे सुद्धा तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे, तुमच्या जगण्यावर अवलंबून आहे. म्हणून आमचं वागणं जगणं आम्ही बदललं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. आणि आमचं वागणं जगणं बदलावं असं जर वाटत असेल तर भगवंत म्हणतात ते मन माझ्या चरणी अर्पण कर, माझ्या चरणी माझ्या ठिकाणी स्थिर कर. किती सोपं आहे. मयव मन आगस्व मय बुद्धी निवेशय हा निविशेषी मयवत रोधवन संशय. ते मन आहे कसं? तुका म्हणे मन चंचल किती हाती येऊ देईना गुरुचे बळ. मन वढाय वढाय उभ्या पिकातील किती हाकया फिर येतं पिकावर. बरं का, माणसांची ओळख होते, माणसांच्या मनाची ओळख होत नाही. म्हणून तर बोलतोय ना आपण, त्याला बऱ्याच वर्षापासून ओळखत होतो पण मन नाही ओळखता आलं त्याचं, म्हणून असं घडलं. त्याचं मन नाही जाणता आलं. तो बऱ्याच दिवस माझ्या जवळ येऊन बसायचा पण त्याचं मन नाही मला कळलं, त्याचं मन मला ओळखता आलं नाही. आता सुद्धा तुम्ही इथे बसलेले आहात, प्रवचन श्रवण करताय. बरं का, किती इथे आहेत आणि किती बाहेर गेलेत ते तुम्ही सांगू शकत नाही आणि मीही सांगू शकत नाही. तनाने आम्ही इथे बसलोय ना, देहाने इथे बसलोय, शरीराने बसलोय, पण मनाने कोण कुठे असेल कोण कुठे असेल सांगू शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात ते मन माझ्या चरणी स्थिर करा. किती पूजा केली आम्ही पण मन ठिकाणावर नसेल तर, एखाद्या मुलाने किती अभ्यास केला त्याचं मनच ठिकाणावर नाही, किती अभ्यास करू द्या ना, काही परिणाम काही फायदा होणार नाही. मन लावून जर केलं ना तर कमी वेळ जरी अभ्यास केला तरी पण त्याचा फायदा त्याचा परिणाम त्याच्याकडे पाहायला मिळेल. आम्ही परमार्थ करत असताना आमच्या मनाला महत्व आहे, आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आम्ही भक्ती करत असताना आमच्या मनाला महत्व आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावताय की पाम तेलाचा लावताय याच्याशी देवाला गरज नाहीये. काय गरज आहे देवाला त्याच्याशी? पाम तेलाचं लावताय की तुपाचं लावताय, नाही देवाला गरज आवश्यकता त्याच्याशी. तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावताय की एखादी हलक्यातली अगरबत्ती लावताय याच्याशी देवाला गरज नाहीये. ते दीप प्रज्वलित करत असताना ती अगरबत्ती ओवाळत असताना तुमचं मन काय करत आहे हे महत्वाचं आहे. तुमचा भाव काय आहे हे महत्वाचं आहे. तुमचं मन स्थिर आहे का? मन वढाय वढाय उभ्या पिकातील किती हाकया फिर येतं पिकावर. एका राजाकडे एक बोकरी होती, तिला किती जरी खायला घातलं ना, किती पाठ अगदी पोट भरेपर्यंत खायला द्या तरी सुद्धा हिरवं दिसलं का धावायची, हिरवं दिसलं बस का धावली. कंटाळा जातो. बरं का, राजा, कारण राजाला कसली पण आवड असते, त्याला बकऱ्यांची आवड होती. बरं का, राजाच्या पोरांना तर काही सांगावंच नाही कसली कसली आवडती. आताच्या कलियुगातल्या वैतागला, त्रासला तो. किती खायला घातलं तरी पण ती हिरवं दिसलं बस का धावली. बरं का, किती खायला घाला हिरवं दिसलं का धावली. शेवटी त्रासला आणि मग त्याने प्रधानाला सांगितलं, प्रधाना अरे असं कोणी आहे का या बकरीला शिकवणारा, या बकरीला स्थिर करणारा. एकदा खायला घातल्यानंतर किती जरी काही हिरवं दिसलं तरी धावली नाही पाहिजे. प्रधानाने सांगितलं त्या सेवकांना आणि त्या पद्धतीने दवंडी दिली, सगळ्यांना बोलावून घेतलं. एक शेतकरी पुढे आला, त्याने हात जोडले, राजासाहेब फक्त 8 दिवस माझ्याकडे ही बकरी द्या. किती? 8 दिवस. 9व्या दिवशी मी तुमच्याकडे आणतो. अरे म्हणे रथी महारथी येऊन गेले, त्यांना नाही झालं, तू म्हणे फक्त द्या मला माझ्या ताब्यात, मला माहिती ना काय करायचं. घरी आणली बकरी, त्याने पहिल्या दिवसापासून पोटभर खायला घालायचं आणि मग नंतर हिरवी पेंडी दाखवायचं. हिरवी पेंडी दाखवल्यानंतर बकरी धावली त्या पेंडीवर, काही काडी त्याने करून ठेवली, ती मुस्कुटावर फटका मारायचा, तिच्या एक रट्टा मारायचा चांगला. काडी बदलली नाही हा, आम्हाला काड्या बदलायची लई सवय. काडी बदलली नाही त्याने, धावला बस का रट्टा मारला. 6-7 दिवसामध्ये बकरी फक्त पाहते पेंडेकडे धावत नाही, त्या हिरव्या चाऱ्याकडे फक्त पाहते धावत नाही, काडीकडे बघून गप बसायची.
कारण आता पेंडी महत्वाचं नाही, तिला हिरवा चारा महत्वाचा नाही, तिला काडी आठवायची. आणि 9व्या दिवशी राजाकडे आणल्यानंतर राजाने पोटभर खायला घातलं, तिला पोटभर खायला घातल्यानंतर हिरवी पेंडी दाखवली. बकरी काडी करे पाहते, पेंडीकडे पाहत नाही. तिला माहितीये तिथं जर धावेल तर काडी येऊन पडेल. तेव्हा राजा बोलतो एवढा बदल झाला कसा? तेव्हा त्याने शेतकऱ्याने सांगितलं, बदल मी नाही केला, या काडीने केलेला आहे. ही काडी मी घरी विसरलो असतो तर आता धावली असते. बरं का? आम्ही एवढं सगळं ऐकतो तरी सुद्धा आमचं मन स्थिर का होत नाही? बरं का? क्रोधाधीन झाला मनुष्य, लोभाधीन झाला मनुष्य, कामाधीन झाला मनुष्य, माणसाची अवस्था काय होते? मोठमोठे ऋषी मुनी, देवांचा राजा कोण बरं? इंद्र. बघ पडली त्याला, बघ पडायची वेळ आली. हे सगळं आम्ही ऐकतो ना, परत परत ऐकतोय. बरं का ऐकायचंय आम्हाला? ह्या कानातून घ्यायचं, या कानात सोडायचं म्हणून आम्ही रावण नेहमी ऐकतो. का ऐकतो? आम्ही कंस नेहमी ऐकतो. का ऐकतो? आम्ही पांडव कौरव नेहमी ऐकत असतो. का ऐकतोय आम्ही? कशासाठी आम्हाला ऐकायचं आहे? चांगलं आहे ते घ्यायचंय, आत्मसात करायचंय, वाईट आहे त्याचा त्याग करायचंय. का? तशी अवस्था आमची होऊ नये. आम्ही चारही युगाचा निवाडा घेतला, ज्याने सत्याच्या मार्गावर वाटचाल केली त्यांचा विजय आहे. मग तरी सुद्धा आम्ही सत्याच्या मार्गावर का चालत नाही? बरं, तरी सुद्धा आम्ही असत्याचा मार्ग का स्वीकारतोय? मन परिवर्तन होत नाही. मन परिवर्तन झालं की मत परिवर्तन होते. मत परिवर्तन जर करायचं असेल तर पहिले मन परिवर्तन करावं लागते. आणि मन परिवर्तन करायला श्रवणाची गरज आहे, ऐकायची गरज आहे, वाङ्मयाची गरज आहे, संतांच्या विचारांची गरज आहे मन परिवर्तन करण्यासाठी. ते परिवर्तन झालं पाहिजे, ते परिवर्तित झालं पाहिजे. म्हणून हा अट्टास आहे. म्हणून हे सगळं जो चालू आहे ना, कटा टोकतो त्याच्यासाठीच चालू आहे. मनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. मन बदललं ना की मग आमच्या डोळ्याने काय कर्म करावे, आमच्या कानाने काय कर्म करावे, आमच्या सगळ्या इंद्रियांनी काय कर्म करावी, हे त्या मनाला मार्गदर्शन घडलं जाते, मिळालं जाते. त्या पद्धतीने आमची कर्म करत असतात, आमची इंद्रिय कर्म करत असतात त्या पद्धतीने. आम्ही एक रावण नेहमी ऐकतोय, मनात सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे उडाले, म्हणून कुणी वासना सांगे की बळे लागला हा काळ हा पाठीला. सगळ्यात महत्वाचा आम्ही विचार केला पाहिजे, आम्हाला हा नरदेह मिळालेला का मिळाले, कशासाठी मिळाले? धर्म आचरण करावं म्हणून, नीतीने जगावं म्हणून, नीतिमूल्यांची जोपासना करावी म्हणून, देवाचा देशाचं आणि धर्माचं कार्य आमच्याकडून घडावं म्हणून हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेले. उभ्या करण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जाणीव दिली, स्वतंत्र दिलं जगण्याचं. आणि विशेष म्हणजे चारही वाचा या नरदेहाला दिले, परा पच्छंती मध्यमनी वैखरी. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. इतरत्र जर आम्ही पाहायला गेला 83,99,999 योनींकडे जर आम्ही बघितला तर आज नरदेहामध्ये आणि त्या योनींमध्ये काय फरक आहे, काय बदल आहे, काय फरक आहे आम्हाला कळतोय, जाणवतोय. भाग्यवान आहोत आम्ही, आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. पण त्यापेक्षाही आम्ही अधिक भाग्यवान आहोत ज्या हिंदुस्थान मध्ये खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माची शिकवण दिली जाते, देव देश आणि धर्माचं कार्य घडलं जात आहे, त्या हिंदुस्थान मध्ये, त्या भारत देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. विशेष म्हणजे ह्याच देशामध्ये, ह्याच देशाची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आम्ही भूमीला सुद्धा माता बोलतोय. आम्ही भूमीला सुद्धा माता बोलतोय. आम्ही गाईला सुद्धा माता बोलतोय, भूमाता, गोमाता. आम्ही गंगेला सुद्धा माता बोलतोय, गंगा माता. नव्हे नव्हे आमच्या देशाला सुद्धा आम्ही माता बोलतोय, भारत माता, भारत माता बोलतोय. आमच्या याच हिंदुस्थानचं शास्त्र आम्हाला शिकवतंय, यत्र नारी असते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. त्या ज्या ठिकाणी माझ्या आई बहिणींचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममान झाल्या जातात. मग रावण ऐकत असताना सुद्धा आमची बुद्धी का बदलत नाही, आमच्या मनामध्ये का परिवर्तन होत नाही? जर लंका सोन्याची असताना जर बर्बाद झाला, उद्ध्वस्त झाला, दशग्रंथी ब्राह्मण असताना सुद्धा जर बर्बाद झाला, उद्ध्वस्त झाला, महाबलाढ्य राक्षसी, अगदी कितीतरी राक्षस त्याच्या बाजूला होते, कितीतरी मोठी सेना त्याच्या बाजूला होती, तरी सुद्धा उद्ध्वस्त झाला, नाव पण शिल्लक राहिलं नाही. का? ज्याने धर्म सोडला, नीती सोडली, जो अधर्माने वाटचाल करायला लागला ना, त्याची अवस्था अशी होती.
म्हणून मनाला शिकवण दिलेले, मनाला म्हटलेले, मना सांग पा रावणा काय झाले. ते मन आम्हाला देवाच्या चरणी स्थिर करायचं. काय झालं त्याचं नाव पण नाही शिल्लक राहिलं. तुमच्या टेंब्यामध्ये रावण नावाचा माणूस आहे का? आहे. पंचक्रोशीत, शहापूर तालुक्यात, ठाणे जिल्ह्यात नाहीच आहे. ठाणे जिल्ह्यात नाही आहे बरं का. रावणाच्या नावाचा नाही पण रावणाच्या कर्माची जर शोधली ना किती मिळतील. आणि म्हणून आम्हाला कधीतरी प्रवचनातून सांगावं लागतंय तो रावण परवडला सीतामाईला नेऊन त्याने फक्त अशोकवनामध्ये ठेवले होते. पण आज आम्ही आमच्या समाजामध्ये कार्य करत असताना, आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना 3-3, 4-4 महिन्याच्या मुलींवर जर बलात्कार झालेले, अत्याचार झालेले जर पाहायला मिळत असतील तरी ते ह्या रावणांना करायचं काय? या रावणांना थांबवणार कोण? आणि हे रावण थांबतील कधी? यांच्यामध्ये परिवर्तन होईल कधी? हे प्रामाणिकपणे वाटतंय आम्हाला. कधीतरी तो कौश सांगत असतो, आम्ही म्हणतोय ना, अरे तो कौश परवडला, जन्माला येणारी बाळं, आलेली बाळं तो मारत होता. पण आज जर पाहायला गेला, विज्ञानाचा आधार घेऊन आज मनुष्य काय करतोय? गर्भात असलेल्या बाळाची चाचणी करतोय. जर मुलगी असेल तर गर्भातल्या गर्भात मारून टाकतोय. मग सांगा ना, कौश परवडला की नाही परवडला? परत येऊ नको. पाणी राहू दे दादा बरं का. परवडला की नाही परवडला? आम्हाला आई पाहिजे, आजी पाहिजे, मावशी पाहिजे, काकी पाहिजे, ताई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे. अरे पण त्या मुलीने जन्म घेतला तर ती पुढे आई, आजी, मावशी मिळणार आहे ना आपल्याला. आज विज्ञानाचा आधार घेऊन आम्ही काय कृत्य करतोय? फक्त सांगायला सुशिक्षित झालोय रे, पण सुसंस्कारित नाही. सुसंस्कारित नाही, फक्त सांगायला सुशिक्षित. आज बघा ना आमचे तरुण पोरं कुठे आहेत. खरं तर प्रवचनाची गरज कोणाला आहे? वृद्धांना का तरुणांना? आहेत का? बाजूला कुठेतरी बसले असतील मोबाईल मध्ये बोटा घालत. जगाचा व्याप काय त्यांना लय टेन्शन बरं का. खरी गरज आहे कीर्तनाची, प्रवचनाची तरुणांना. आणि आमचे तरुण प्रवचन श्रवण करत नाहीत, कीर्तन श्रवण करत नाहीत, म्हणून संध्याकाळच्या वेळेला धरून आणावं लागतंय. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आमचे तरुण कुठे माहित आहे का बाबा? मंगलाष्टकांच्या वेळेला नसतात. नवरा नवरी उचलायला पहिले हार घालताना कधी जर दिसले तर 4-5 कानात आले. आणि विचारा कुठल्या शास्त्रात सांगितलंय तुम्हाला हार घालताना नवरा नवरी उचलायचे? सांगितलंय बाबा कुठल्या शास्त्रात? आहे का? इथे अनेक माणसं आहेत ना, अभ्यासू माणसं आहेत. मला सांगा कुठल्या पुराणात, कुठल्या शास्त्रात सांगितलंय लग्न लागल्यानंतर लगेच नवरा नवरी उचला? इकडे 4-5, तिकडे 4-5. आमचे तरुण हल्दी गाजवाला. आम्ही फक्त इथं विचार करतो 10 वाजता सुरू झाला का 11 वाजता संपलाच पाहिजे. प्रवचन फक्त 1 तासाच असतो. त्याला ओव्हरडोस घेतला तर काही फरक पडेल? जास्त श्रवण केलं तर काही फरक पडेल का? फरक पडेल काही? पण इथं बरोबर आम्ही, कारण ह्या जास्त नको का? आम्हालाच पचत नाही. कुठे पाहिजेत आम्ही हेच आम्हाला कळत नाही. काय करावं आम्ही हेच आम्हाला कळत नाही. आणि म्हणून मी आल्याबरोबर निमशे बाबांचा नंबर घेतला. निमशे आडनाव सांगितलं म्हणून नंबर घेतला. तिथे वेगळं काय आडनाव असतं तर नसतं नंबर घेतला. निपुरते बरं का. अरे सगळं काम आम्ही केलं पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये जे आहे धर्माचं कार्य ना, प्रत्येकाला भगवंताने अधिकार दिलेले. असं काय थप्पा मारला नाही कोणाला, असं काय शिक्का मारला नाही. पण आमच्यात काय झालंय माहितीये का? ते पहिल्यापासून भ्रम पेरलाय ना बरं का. पहिल्यापासून पाचरी मारल्यात ना, ते निघत नाही. बाकी सगळ्या ठिकाणी आम्हाला आमचे तरुण चालतात. हल्दी गाजवाला तरुण, नवरा उचलाला तरुण, नवरी उचलाला तरुण बरं का. त्याची गाडी, याची माडी, त्याचं बैल, याचा लेकरा, भरली टेम्पो का चाललं? कोण आहे? अरे बर्बाद झालेत आमचे तरुण, पण आम्हालाच कळत नाही काय करतात ते. बर्बाद झाले. बघा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला 10-10, 12-12 तरुण त्या माळावर बसतायत. तिथेच बाटल्या फोडतात आणि काचा तिथेच पडतायत. दुसऱ्या दिवशी आमच्या गावाला गेल्यानंतर त्यांच्या पायाला काचा लागतायत. हे काय वेगळे लांबची माणसं कोण येतात का? बाटल्या फोडायला, बाटल्या हे करायला, संपवायला लांबची माणसं असतात कोणी? बर्बाद होतो एकीकडे आमचा समाज, पण आम्हाला कळत नाही. आम्ही फक्त झेंडे घेऊन मिरवतोय. कधी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे 1% जरी छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळले ना, 1%, 1% फक्त, तरी सुद्धा धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल.
पण आम्ही फक्त ठेवले छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला मर्यादित तेवढ्या दिवसापुरतेच. अक्षय वद्य तृतीया आपला फाल्गुन वद्य तृतीया पर्यंतच ठेवलं. तेवढ्यापर्यंतच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. दुसऱ्या दिवशी झालं. खऱ्या अर्थानं जर आम्हाला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती जर कळले ना, तर धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. धर्माचं कार्य करण्याची स्फूर्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या जीवनाचा मार्गक्रमण कसं करावं, आमचं आयुष्य कसं असावं, गाथा गीता ज्ञानेश्वरी वाचावी, भागवत वाचावं ना आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचावेत, आम्ही माऊली ज्ञानोबा वाचावेत. आणि सगळं वाचता वाचता छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वाचायची गरज आहे आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळे जवळ घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी आई बहिणींचा सन्मान केला, आदर केला. आईला आई आणि ताईला ताई म्हणणारा माझा राजा. आणि म्हणून मी कुठेही जरी गेलो तरी पण स्वाभिमानाने सांगतोय, हो ठाणे जिल्ह्यातला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींवर ज्या गडावर गर्भसंस्कार झाले तो माऊली गड असलेल्या शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील त्या हाकेच्या अंतरावर गड असलेल्या अशा बाजूच्याच गावातला आहे. सांगायला स्वाभिमान वाटतोय आम्हाला, स्वाभिमान वाटतोय. पण ज्या वेळेला आमच्या तरुणांचा आम्ही विचार करतोय ना, अरे त्याच ठाणे जिल्ह्यातले तरुण आज बघा ना काय अवस्था आहे. त्याच शहापूर तालुक्यातले तरुण बघा ना आज काय अवस्था आहे. काय काय ऐकायला मिळते, काय काय घडते आमच्या आजूबाजूला. धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला तिथून मिळाली जाते. देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य आमच्याकडून घडावं म्हणून आम्हाला स्फूर्ती तिथून मिळाली जाते. पण तो विचार आम्ही केला पाहिजे. फक्त झेंडे घेऊन मिरवून चालणार नाही दादा. फक्त एका दिवसापुरता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून चालणार नाही. आम्ही अखंड विचार केला पाहिजे. आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आम्ही कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं याचा विचार सर्वप्रथम आम्ही केला पाहिजे. याच हिंदुस्थानच्या श्रुती आम्हाला शिकवत आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आमचे आई वडील आमच्यासाठी किती महत्वाचे आहेत, किती श्रेष्ठ आहेत, कोण आहेत. या जगातल्या सगळ्यात मोठे देव जर आपले कोणी असतील तर आपले आई वडील सगळ्यात मोठे देव. कारण देवांची ओळख करून देणारा देव म्हणजे आई वडील आहे. आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आमच्या आयुष्यातले सगळ्यात पहिले गुरु जर आमचे कोणी असतील ना तर आमचे आई वडील सगळ्यात पहिले गुरु. खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, हाताला धरून चालायला शिकवलंय आमच्या आईने. आमच्या घरापासून मंदिरापर्यंत आम्ही पडत धडत आम्हाला हाताला पकडून चालवलं कोणी, चालायला शिकवलं कोणी. मंदिरात गेल्यानंतर ह्या मूर्तीला देव म्हणतात, हा अमुक अमुक देवाची मूर्ती आहे, त्या देवाची ओळख करून देणारा पहिला देव आणि पहिला गुरु जर आमच्या आयुष्यातला कोण असेल तर आमची आई, आमचे वडील. पण दुर्भाग्य आहे आज तेच आई वडील आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. आज तेच देव, तेच गुरु आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. कारण काय? आम्ही ह्या कानातून ऐकतोय आणि ह्या कानात सोडून देतोय. कसं जगावं, कसं वागावं याचा विचार स्वतःपासून करत नाही. याचा विचार आम्ही स्वतःपासून करतो. प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुरुवात ज्यावेळेला आम्ही स्वतःपासून करू ना त्या दिवशी आम्हाला जगामध्ये काही शोधायची गरज लागणार नाही. ते आमच्या जवळच सापडेल. काही असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, सुख असेल, समाधान असेल, देव असेल, अजून काही असेल. जे बाजारात आम्ही शोधतो ना, ते बाहेर शोधण्यासाठी मी प्रयत्न करतो ना, ते आमच्या हात आहे. फक्त त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, अंतरीचा भगवंत जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. ज्या दिवशी आमच्या आत तो अंतरात्मा निर्गुण रूपात राहून आमची सेवा करतोय हे आम्हाला कळेल ना, त्या दिवशी धर्माचरण आमच्याकडून घडेल. नीतीने जगू, नीतीने वागू. कुठल्याही प्रकारचं अधर्माची कर्म आमच्याकडून घडणार नाही. कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म आमच्याकडून घडणार नाही. कारण वाईट कर्म करणारा माणूस पहिला विचार करतोय मला कोणी पाहतंय का, आणि खात्री जरी कोणी पाहत नाही की मग तो वाईट कर्म करत असतोय, मग तो चोरी करत असतोय, मग तो लवाडी करत असतो. ज्या दिवशी आम्हाला कळेल बाहेर जरी कोणी आम्हाला पाहणार नसेल तरी आतमध्ये अंतरात्मा आम्हाला पाहतोय, ही जाणीव ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने धर्माचरण आमच्याकडून घडेल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही नीतीने वागू, नीतीने जगू. आणि त्याच्यासाठीच हा परमार्थ आहे. हे प्रवचन त्यासाठीच आहे.
आमच्या जगण्या वागण्यापासून परमार्थाला सुरुवात होते. तुमचा किती अभ्यास आहे याला कोणी विचारत नाही, किती पाठांतर आहे, किती ओव्या पाठ आहेत, किती अभंग पाठ आहेत, कर्म काय आहेत, कसे वागतायत जगता याला महत्व आहे. नुसतं बोल वचन असेल त्याला कोण विचारत आहे? कोण विचारत आहे? त्या पोपटाला शिकवलं ना त्या साधूने, त्या साधूच्या आश्रमात असताना अनेक वेळा शिकवलं, दादा असं एकाच गोष्टीमध्ये कधी गुंतून राहायचं नाही. एकाच ठिकाणी जर गुंतून राहशील, तुझं मन जर गुंतलं गेलं, तू जर तिथे स्थिर झाला, तू जर देवान विसरून गेला, काही वेळेला एकाच ठिकाणी कुठेतरी गुंतलास तर पारधी जाळं टाकील. पारधीच्या